चला लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 14 जो तुम्हाला काल होमवर्क दिला होता तो आपण चेक करूया. आपण रेग्युलर जो ऍप वापरतो तो चालत नाही आज, त्यामुळे थोडा वेळ लागला. बघा काय दिलंय. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अशोक जनरल स्टोअर. मी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवू का फक्त आन्सर सांगू? फक्त आन्सर सांगितलं चालेल? कारण तुम्ही हा पहिलं मी सांगतो ना. रिसिव्ड 5,000 फ्रॉम राम. रिसिव्ड म्हणजे मिळाले 5,000 रुपीज रामकडून मिळाले. पण याच्या अगोदरही गेला ह्या वर्ड आपल्यासाठी. ऑन बिहाफ ऑफ भरत. ऑन बिहाफचा अर्थ काय होतो? च्या वतीने. म्हणजे भरतच्या वतीने आपल्याला रामने 5,000 रुपये दिले. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा की तुम्ही आळंदीमध्ये राहिले आणि तुमचा एक मित्र पुण्याला राहिले. हा पुण्यामध्येच आणखी एक दुसरा माणूस आहे. तो पुण्यातून तुम्हाला त्या पुण्यातल्या माणसाकडून पैसे घ्यायचे 5,000 रुपये आणि तुम्ही आळंदीला आहे. आता तुम्ही काय विचार करणार, आळंदीला आहे मी, पुण्यात पैसे आणायला जाण्यापेक्षा तुम्ही सांगितलं तुमच्या पुण्यातल्या मित्राला सांगितलं त्याच्याकडून 5,000 रुपये घे. बरोबर आहे. आता ते तुमच्या मित्राचा आणि पुण्यातल्या माणसाचा काही संबंध आहे का? त्याने त्याला 5,000 दिले का आपल्याला दिले? आपल्याला दिले ना. फक्त तो मीडियम आहे, मध्यस्थी येतो फक्त. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, आपल्याला रामकडून 5,000 मिळाले, पण कुणाच्यासाठी मिळाले? ते भरतसाठी मिळाले. म्हणजे आपण काय म्हणणार, आपल्याला रामने पैसे दिले का भरत नाही दिले? परत समजून घ्या. आपल्याला रामने 5,000 रुपये दिले, पण कुणाच्या वतीने दिले? म्हणजे आपल्याला भरतकडून पैसे घ्यायचे होते का रामकडून? भरतकडून घ्यायचे होते, पण भरतच्या वतीने रामने दिले. म्हणजे आपण आपल्या बुक्स मध्ये काय एंट्री करणार, आपल्याला पैसे भरतकडून म्हणजे भरतने दिलेत का रामने दिलेत? भरतने दिलेत. लक्षात आलं का तुमच्या? जरी पैसे देणारा राम असेल, मध्यस्थ जरी राम आहे, तरी रामसोबत आपलं काही ट्रान्झॅक्शन नाही. आपल्याला कोणाकडून पैसे घ्यायचे होते? भरतकडून. रामचा आपल्या बुक्स मध्ये काही संबंध नाहीये. भरतच्या वतीने पैसे मिळालेत ना, आपण अशी एंट्री करणार कॅश अकाउंट डेबिट टू भरत सा. समजलं काय सांगितलं मी? लक्षात घ्या परत एकदा. आपल्याला पैसे देणार जरी राम असेल, पैसे जरी देतोय राम आपल्याला, म्हणजे राम फक्त काय म्हणू आपण पोस्टमनचं काम करतोय, त्याच्याकडून पैसे घेतले तर आपल्याला देतोय तो. बरोबर आहे. आपल्याला पैसे कोणाकडून घ्यायचे होते? ऑन बिहाफ ऑफ भरत. म्हणजे भरतच्या वतीने त्याने आपल्याला पैसे दिले, म्हणजे आपला व्यवहार भरत सोबत आहे. म्हणजे आपण इथं म्हणणार भरतकडूनच पैसे मिळाले आपल्याला. कॅश अकाउंट डेबिट टू भरत अकाउंट. पहिली जर्नल एंट्री तुमची इन द बुक्स ऑफ अशोक जनरल स्टोअर. नको करू फॉर्मॅट, मी डायरेक्ट एंट्री सांगतो. कॅश अकाउंट डेबिट टू भरत अकाउंट. किती अमाऊंट आहे? 5,000 आहे ना. कॅश अकाउंट डेबिट टू भरत अकाउंट 5,000. रिसिव्ड कॅश फ्रॉम राम ऑन बिहाफ ऑफ भरत. being received cash from Ram being received cash from Ram on behalf of Bharat. भरतच्या वतीने पैसे मिळाले. मी दुसरं एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे ज्यांना कळालं नाही त्यांचं कन्फ्युजन दूर होईल. आता तुम्हाला मला फीस द्यायची आहे, आज मी अवेलेबल नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की बाहेर जो आपला मुलगा बसलाय त्याच्याकडे पैसे देऊन जा. तुम्ही समोर बाहेर बसलेलो सोमाकडे पैसे देऊन गेले. तुम्ही सोमाला पैसे दिले का मला दिले? मला दिले. सोमा फक्त मीडियम आहे. म्हणजे आपल्याला पैसे घ्यायचे होते भरतकडून, म्हणजे आपण भरतकडून पैसे मिळाले अशीच एंट्री करणार. मध्यस्थी जरी दुसरा देणार असेल पैसे, तरी आपला व्यवहार भरत सोबत आहे. समजलं आता क्लिअर? त्यानंतर गुड्स परचेस गुड्स फॉर कॅश 55,000. काय एंट्री केली तुम्ही याची? परचेस अकाउंट डेबिट टू, सॉरी मी जीएसटी ऍड करून दिला होता तुम्हाला. किती पर्सेंट दिला होता? 12% होता. 55,000 इंटू 12%. 12×5 आणि 12×5 6,600 जीएसटी आलाय. 6,600 टोटल जीएसटी. म्हणजे इनपुट सीजीएसटी 3,300 आणि इनपुट एसजीएसटी 3,300. आता सांगा एंट्री काय केली? परचेस अकाउंट डेबिट, परचेस एक्सपेन्सेस 55,000. पुढं इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 3,300. पुढं इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 3,300 टू कॅश किती? 61,600. सगळ्यांना समजलं का? सांगू एंट्री काय?
समजलं. परचेस अकाउंट डेबिट, परचेस केलं 55,000. त्यानंतर जो जीएसटी आहे परचेसचा तो एक्सपेंडिचर आहे, 2 जीएसटी ना डेबिट करणार. आणि टोटल त्याला आपण कॅश किती देणार? 55,000चा गुड्स आहे आणि 6,600 रुपये तुमचा 55,000चा गुड्स आहे आणि 6,600 जीएसटी आहे. म्हणजे आपण त्याला 55,000 प्लस 6,600 देणार, म्हणजे 61,600 देणार. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी पाहिजे तर एकदा लिहून देतो मी, नॅरेशन वगैरे लिहित नाही. परचेस अकाउंट डेबिट 55,000चा परचेस आहे. त्याच्यावरती जो जीएसटी आपण पेड केला तो एक्सपेंडिचर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 3,300. 55,000च्या 12% करायचे आणि त्याचे 2 शेअर करायचे. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 3,300. म्हणजे गुड्स 55,000चा आहे आणि त्याच्यावरती 6,600 जीएसटी लागलाय. म्हणजे टोटल कॅश आपल्याला द्यायला लागेल 55,000 प्लस 6,600, म्हणजे 61,600 टोटल कॅश दिली. समजलं. बिंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश ऍट 12% जीएसटी. सिंपल. ओके. नेक्स्ट बघा. अरे चिल्लर आहे. पेड सॅलरी 8,000. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी नॉमिनल एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला डेबिट आणि कॅश गोज आउट. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. ओके. नेक्स्ट. परचेस गुड्स फ्रॉम गणेश 30,000 ऑन क्रेडिट. याच्यात किती जीएसटी ऍड केला आपण? ऍट 5% जीएसटी. ओके. गुड्स परचेस केलाय गणेश कडून. मी तुम्हाला सांगितलं होतं की जीएसटी सध्या बाजूला राहू दे. गणेश कडून गुड्स परचेस केला, याची एंट्री काय करणार आपण? परचेस अकाउंट एक येईल आणि गणेश अकाउंट एक येईल. आणि मग राहिला प्रश्न जीएसटीचं काय करायचं. तर परचेस करताना जो जीएसटी भरतो तो एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचरला डेबिट किती येईल ते 1,500 आले का? 750 आला का जीएसटी? कारण 30,000च्या 5% होतील 1,500 रुपये. 2 शून्य काढले म्हणजे 300 गुणिले 5 होतात 1,500. त्याच्यामध्ये 2 निम्मा सीजीएसटी निम्मा एचजीएसटी. परचेस अकाउंट डेबिट 30,000. डेट सांगा काय? 12. परचेस अकाउंट डेबिट 30,000चा गुड्स आहे. त्याच्यावरती जीएसटी एक्सपेंडिचर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 750. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 750. तू कसं घेतलाय आपण गुड्स? कॅश घेतलाय का क्रेडिट वरती घेतलाय? कॅश म्हणलंय का? कॅश सांगितलं असेल तरच कॅश, नाही तर क्रेडिट वरती. तो गणेश अकाउंट. त्याला टोटल पैसे किती देणार तुम्ही? 30,000 का 30,000 प्लस जीएसटी देणार? 30,000 प्लस जीएसटी म्हणजे कितीचं क्रेडिट केलं? 31,500. समजते आता एंट्री. ओके. नेक्स्ट. सोल्ड गुड्स टू मिस नेहा 60,000 ऑन क्रेडिट. याचं जीएसटी किती सांगितला? 12%. ऍट 12% जीएसटी. नीट समजून घ्या. कॉपी करायची काही करू नका, तुम्ही नंतर लेक्चर मध्ये करू शकता. 60,000चा गुड्स विकला नेहाला. कुठल्या अकाउंट येतील? तुम्ही बोला. कुठल्या अकाउंट येतील वैभव? नेहाला गुड्स विकलाय आपण. कुठल्या अकाउंट येतील? ज्ञानेश्वर, कृष्णा, कुठल्या अकाउंट येतील? नेहाला गुड्स विकला म्हणजे नेहाचं अकाउंट. आणि गुड्स सोल्ड केल्यावरती सेल्स अकाउंट. नेहा पर्सनल आहे. नेहाला माल मिळाला, नेहा रिसिव्हर म्हणजे डेबिट द रिसिव्हर. आणि सेल्स इन्कम आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजे नेहा अकाउंट डेबिट टू सेल्स विथ. राहिला प्रश्न जीएसटीचं काय करायचं? आउटपुट जीएसटी. सेल करताना जीएसटीला क्रेडिट. 60,000च्या 12% येतील 1272 म्हणजे 7,200. बरोबर आहे का? मग 7,200च्या 50% होतील म्हणजे निम्मे 3,600 आणि 3,600. निम्मे कसे करायचे? तर 2 ने डिवाइड करायचे त्याला. म्हणजे याची एंट्री अशी होती. तुमची डेट सांगा एकदा मला. नेहाच अकाउंट डेबिट. आता नेहाकडून किती अमाऊंट घेणार आपण? 60,000 का 60,000 प्लस 7,200? 60 प्लस जीएसटी म्हणजे 67,200 तिला डेबिट करायला लागलं. टू सेल्स 60,000चा आहे. आणि सेल करताना जो जीएसटी आहे तो इन्कम आहे, त्याला क्रेडिट करा. आउटपुट सीजीएसटी अकाउंट. परचेस करताना इनपुट, सेल करताना आउटपुट. तो आउटपुट एचजीएसटी अकाउंट. 3,600 being sold goods to Neha at 12% GST.
त्यानंतर समोर परचेस्ड मशिनरी 80,000 ची मशिनरी परचेस केली आहे, 12% जीएसटी पण त्याच्यावरती द्यायचं आहे आणि अमाऊंट पेड बाय चेकने पैसे द्यायचे ते. जीएसटी थोड्या वेळ बाजूला राहू दे. मशिनरी परचेस केली, मशिनरी आणि बँक येईल बरोबर. चेकने पैसे दिलेत म्हणजे मशिनरी अकाउंट आणि बँक अकाउंट. मशिनरी कुठला प्रकार? रिअल. मग रिअल मध्ये कम्स इन का गोज आउट, म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन. आणि बँक कुठला प्रकार? पर्सनल. मग बँक आपण मशिनरी घेतो म्हणजे बँक पैसे देणार तर बँकेला पैसे मिळणार. गिव्हर, बँक इज गिव्हर म्हणजे कुठला रूल? क्रेडिट द गिव्हर. म्हणजे तुमची एंट्री अशी होईल मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक. राहिला प्रश्न जीएसटीचं काय करायचं, तर परचेसचा जीएसटी डेबिट, इनपुट जीएसटी, इनपुट जीएसटी. 80,000च्या 12 टक्के किती होतात? 1296 म्हणजे 9,600 होतील. 2 शून्य काढले तर 9,600 निम्मे 4,800. म्हणजे तुम्ही मशिनरी कम्स इन, मशिनरी डेबिट. डेट काय? 20. मशिनरी अकाउंट डेबिट 80,000, मशिनरी कम्स इन. आणि परचेस करताना जीएसटी ला कायम डेबिट करतो आपण. इनपुट जीएसटी अकाउंट, टोटल जीएसटी आलाय 9,600 म्हणजे 50 निम्मा होईल त्याच्या 4,800. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 4,800 आणि चेकने पैसे दिलेत म्हणजे बँकेला क्रेडिट करायला लागणार. आता त्याला टोटल पैसे किती देणार आपण? 89,600 म्हणजे बेसिक प्लस जीएसटी दोन्ही पैसे द्यायला लागणार. बिंग मशिनरी परचेस्ड ॲट 12% जीएसटी आणि अमाऊंट पेड बाय चेक, असं नरेशन आहे. त्यानंतर पेड टू एसजी अँड सन्स बाय चेक. आता एसजी सन्स कोण आहे, कशासाठी पैसे दिलेत काही माहित नाही आपल्याला. एसजी सन्सला चेकने पैसे दिले, अकाउंट कुठले येतील? एसजी सन्स अकाउंट आणि बँक अकाउंट येईल. एसजी सन्स कुठला प्रकार होईल? एसजी सन्स कुठला प्रकार होईल? पर्सनल, कृत्रिम व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सन. आणि बँक पण आर्टिफिशियल पर्सनच आहे, दोन्ही पर्सनल आहे. मग एसजी सन्सला तुम्ही चेक दिला म्हणजे एसजी सन्स रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? मिळाले त्याला पैसे, डेबिट द रिसिव्हर, याला डेबिट. आणि बँकेतून पैसे दिलेत म्हणजे बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर म्हणजे क्रेडिट द गिव्हर. म्हणजे डेबिट एसजी सन्सला आणि क्रेडिट बँकेला. एसजी सन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 28. एसजी सन्स अकाउंट, एसजी सन्स, एसजी अँड सन्स आहे का? एसजी सन्स अकाउंट डेबिट किती अमाऊंट होती? 30,000 टू बँक अकाउंट 30,000. पेइंग पेड टू एसजी अँड सन्स बाय चेक. कशासाठी दिलेत माहित नाहीत आपल्याला, तर त्याला पेमेंट पैसे दिलेत अशीच एंट्री करणार आपण. ठीक आहे. समोर रिसिव्ड कमिशन 10,000 फ्रॉम गणेश. सिंपल आहे पण चुकायचे चान्सेस आहेत. रिसिव्डचा अर्थ मला सांगा, रिसिव्ड म्हणजे काय? मिळाले. कमिशन मिळाले 10,000 रुपये गणेश कडून, कुठल्या अकाउंट येतील सांगा? गणेश येईल का कॅश येईल? पैसे मिळालेत म्हणजे गणेशचं नाव घ्यायची काही संबंध नाही. पैसे मिळाले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, कारण कॅश कम्स इन. आणि कमिशन मिळालं म्हणजे इन्कम आहे, इन्कमला क्रेडिट करायचं. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. मी काय म्हणलं, सिंपल आहे पण चुकायचे चान्सेस आहेत. गणेश नाव बघून तुम्ही इन्व्हेस्टॉल होऊ नका. पैसे मिळालेत आपल्याला, पैसे मिळालेत म्हणजे गणेशचं नाव लिहायचं काही संबंध नाही. कॅश अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट, सॉरी कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. तुमच्यात गणपतीचे बरेच भक्त आहेत. काय 1 ऑगस्टला स्वर्ग येतोय, काय स्वर्ग काय पृथ्वीवर उतरतोय, लय स्टेटस ठेवतो तुम्ही. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट 10,000. जास्त करून मुली बप्पा लवर, बरोबर आहे का? अवघड आहे. पुढं पेड रेंट 5,000. रेंट दिलं तुम्ही 5,000 रुपये, किशोर काय एंट्री होईल? बरोबर समजतंय. आता रेंट दिलं म्हणजे रेंट अकाउंट येईल आणि पैसे दिले म्हणून कॅश अकाउंट. रेंट एक्सपेन्सेस आहे आपल्यासाठी, भाडं दिलं म्हणजे खर्च झाला. एक्सपेन्सेसला काय करायचं असतं? डेबिट, म्हणजे रेंट अकाउंटला डेबिट. आणि कॅश रिअल, कॅश गोज आउट, पैसे गेले म्हणून कॅशला क्रेडिट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 30 डेट आहे ना, 30 आहे ना? अमाऊंट सांगा. 5,000. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5,000 बिंग रेंट पेड. त्यानंतर आय थिंक 31 नंबर तुम्हाला मी ठेवायला सांगितलं. नीट समजून घ्या काय आहे, याला इम्पॉर्टंट मार्क करा.
काय दिले बघा, परचेस्ड शेअर्स ऑफ अतुल कंपनी लिमिटेड. शेअर्सचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? शेअर्स कंपनीचे आपण एक हा डिटेलमध्ये तुम्हाला एसपी मध्ये असेल, कंपनीचं भाग भांडवल खरेदी केलं, मराठीत भाग भांडवल म्हणतात. शेअर्स म्हणजे भाग घेतले. भाग भांडवल काय प्रकार असतो? जर समजा कंपनी 5,000 कोटीचं कंपनीने कॅपिटल उभं करायचं ठरवलं, 5,000 कोटी समजायला तुम्हाला आवड जाईल, 5 लाख समजा, तर कंपनीमध्ये पण दोन प्रकार आहेत, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड. हे पब्लिक लिमिटेडच्या बाबतीत होते. लिमिटेड दिले ना म्हणजे पब्लिक लिमिटेड आहे. तर तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला, शेअर्स खरेदी केले, शेअर्स खरेदी केले, म्हणजे तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार आहे. सब्जेक्ट टू सर्टन लिमिट्स, त्याला काही नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही शेअर खरेदी करू शकता. तुम्ही शेअर्स करताय खरेदी कुठल्याही कंपनीचे, कशासाठी करता खरेदी? तुम्ही जनरली कुठेतरी ऐकलं असेल ना, कंपनीचे शेअर्स खरेदी केले, खरेदी केले गुंतवण्यासाठी. गुंतवणूक म्हणजेच काय? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी काय झाली? एक्सपेन्सेस, लायबिलिटी, इन्कम, गेन, ऍसेट. इन्व्हेस्टमेंट, पैसे गुंतवले म्हणजे इन्कम कसं होईल? एक्सपेन्सेस होईल, इन्व्हेस्टमेंट ऍसेट होईल, मालमत्ता होईल आपली. आपल्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत म्हणजे आपली मालमत्ता आहे, ती ऍसेट आहे. म्हणजे हे जे शेअर्स आहेत ते तुमच्यासाठी ऍसेट आहे. ऍसेट म्हणजे रिअल अकाउंट. तुम्ही शेअर्स परचेस केल्यावरती शेअर्स आपल्याकडे येणार, शेअर्स, बरोबर आहे, म्हणजे त्याला डेबिट. आणि थ्रू डीमॅट अकाउंट काय प्रकार असतो? तर डीमॅट अकाउंट म्हणजे दुसरं काही नाही, डीमॅट म्हणजे बँक अकाउंट आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे बँक अकाउंट आहे, पण कशासाठी वापरतात हे बँक अकाउंट? तर ज्यांना शेअर्स खरेदी विक्री करायचे, ते शेअर्स परचेस सेल करायचे, ते तर शेअर्स खरेदी करण्यासाठी सेपरेट बँक अकाउंट लागतं. तुम्ही नॉर्मल बँक अकाउंट मधून करू शकत नाही. त्याला सेपरेट एक बँक अकाउंट असतं, त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. काय म्हणलं मी, कळालं का? डीमॅट अकाउंट म्हणजे दुसरं काही नाही, बँकेचंच अकाउंट आहे. कशासाठी? फॉर शेअर ट्रेडिंग. शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला एक वेगळं अकाउंट असतं बँकेचं, त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. मग मला सांगा, आता दोन अकाउंट लक्षात घ्या. एक तर तुम्ही शेअर्स परचेस केलेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली. एक अकाउंट यायला पाहिजे शेअर्स ऑफ अतुल लिमिटेड अकाउंट, अतुल कंपनी लिमिटेड अकाउंट. ऍसेट येते आपल्यासाठी, मार्किंग करून ठेवा तिथं, शेअर्सला ऍसेट येते, मालमत्ता आहे. शेअर्स आपल्यासाठी ऍसेट आहे. ऍसेटच्या समोर ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक येते. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण शेअर्स परचेस करतो. इन्व्हेस्टमेंट आहे, ऍसेट आहे. आणि डीमॅट अकाउंटचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, डीमॅट म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, बँक अकाउंटच. म्हणजे तुमच्या बँकेमधून पैसे जाणार, बँक इज गिव्हर, बँकेला क्रेडिट करायला लागेल. म्हणजे जर्नल एंट्री लिहून दाखवतो तुम्हाला मी. शेअर्स ऑफ, काय नाव आहे कंपनीचं? अतुल कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट. याच्यामध्ये काही ठिकाणी फक्त शेअर, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स लिहितात, काही ठिकाणी फक्त शेअर्स लिहिलेलं आहे. तर प्रॉपर वर्डिंग असं व्हायला पाहिजे की शेअर्स ऑफ कुठल्या कंपनीचे. जर समजा मी शेअर ट्रेडिंगच करतोय, तर मी किती कंपन्यांचे शेअर्स घेऊ शकतो? मला एंट्री करताना ते सांगितलं पाहिजे कुठल्या कंपनीचे शेअर्स आहेत. तर शेअर्स ऑफ अतुल कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट, याला डेबिट का झालं? तर कारण आपल्यासाठी ऍसेट आहे, मालमत्ता आहे आपली. किती रुपये? 10,000 आहे. आणि बँकेतून पैसे दिले. डीमॅट अकाउंट म्हणजे दुसरं काही नाही, बँक अकाउंट आहे. बँकेतून पैसे जाणार, बँक इज गिव्हर टू बँक अकाउंट 10,000. एंट्री कोणी केली नसेल, कॉपी करा. बिंग परचेस्ड 10,000 शेअर्स. 10,000 ही अमाऊंट नाही आहे. सॉरी थांबा, अमाऊंट दिली का शेअर्स दिले ते? ओके, शेअर्स नाही दिलेले, मग इथं अमाऊंट नाही येणार आहे. माझा गैरसमज असा झाला की 10,000 शेअर्स आहेत, मग इथं अमाऊंट लिहू नका. बिंग परचेस्ड शेअर्स ऑफ एवढंच लिहा. बिंग परचेस्ड शेअर्स ऑफ अतुल अँड कंपनी, कसं नाव येते बघून लिहा. अतुल कंपनी का अतुल अँड कंपनी? अतुल कंपनी लिमिटेड असंच आहे ना. हा, थ्रू डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट मधून त्यांचे शेअर्स परचेस केले. इम्पॉर्टंट मार्क करा.
एका लाईन मध्ये अकाउंटचं नाव बसलं नाही तर खाली लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि नॅरेशन व्यवस्थित लिहिलं पाहिजे. आरती नॅरेशन तू एकदम खटखट मध्ये लिहिलं तसं नाही लिहायचं कधी. योग्य जागा स्पेस ठेवूनच लिहायचं नॅरेशन प्रॉपर. 3 तुझे क्वेश्चन पेपर आन्सर झालं का? समजलं? आता ते काय करतील, तुम्हाला फक्त कंपनीचं नाव बदलतील. तुम्हाला सांगतील परचेस्ड शेअर्स ऑफ बजाज लिमिटेड, फक्त कंपनीचं नाव बदलतील. कधी सांगतील शेअर्स ऑफ टाटा लिमिटेड, बजाज लिमिटेड. मग तुम्हाला काय समजलं पाहिजे? शेअर्सच परचेस केलेत ना, कंपनीचं नाव बदललंय. म्हणजे इथं काय येईल? शेअर्स ऑफ अतुल कंपनीच्या ऐवजी बजाज लिमिटेड येईल. समजलं? अर्थ तो एकच आहे. शेअर्स परचेस केले म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली, म्हणून त्याला डेबिट. आणि पैसे शेअर्स तुम्हाला कॅशमध्ये परचेस करता येत नाही. शेअर्स कायम बँक डीमॅट अकाउंट मधूनच घ्यायला लागतात, म्हणजे बँकेलाच क्रेडिट होणार कायम. समजलं? चला प्रॉब्लेम नंबर 15 सिंपल होता. बरेचसे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते मी. त्यातले तुम्ही सॉल्व्ह किती जणांनी केले? कोणाचं राहिले सॉल्व्ह? कोणी केलं नाही? समजले का सॉल्व्ह करायला? का केलेच नाही तुम्ही? केलेत? बरं ठीक आहे, आपण बघू डिटेल मध्ये. लक्ष द्या. तुम्ही सांगायचं पण मेजर एंट्री मला. इन द बुक्स ऑफ, काय नाव आहे याचं? संजय जनरल स्टोअर. संजय नाही, फक्त पूर्ण लिहायचं. संजय जनरल स्टोअर. तुम्हाला मी परत सांगतो, आपण पुण्याच्या बुक्स मध्ये आपण कुणासाठी अकाउंटिंग करतो? बिझनेसमॅन साठी का बिझनेस साठी? बिझनेस साठी, बिझनेसमॅन साठी नाही. बिझनेस आणि ओनर दोन वेगवेगळे आहेत. आपण काम करतोय बिझनेसचं, बिझनेसच्या ओनरचं नाही. समजलं? म्हणून आपण इथं संजय नाही लिहिणार, फक्त संजय जनरल स्टोअर लिहिणार. जर्नल एंट्रीज. आता मी फॉर्मॅट डेट वगैरे टाकत नाही, डायरेक्ट आपण चालू करूया. डेट 2019 जून एवढं टाकतो फक्त. 2019 जून 1. पहिलं काय केलंय बघा त्यांनी. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000, बँक 1 लाख रुपीज, आणि गुड्स वर्थ 50,000, आणि 50,000चा गुड्सही आणला त्यांनी. मग आता तुम्हाला पहिलं हे बघायला पाहिजे, अकाउंट कुठले कुठले येतील? कॅश अकाउंट येणार बरोबर, बँक अकाउंट येईल बरोबर, आणि स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट. कॅश कम्स इन, कॅशला डेबिट. म्हणजे एक लक्षात ठेवा सिंपल, तो कॅपिटल साठी जे जे काय आणतो ते सगळ्यांना डेबिट होणार. आणि पैसे कशासाठी आणले त्यांनी? कॅपिटल साठी, म्हणजे क्रेडिट करायचं कॅपिटलला. म्हणजे एंट्री समजून घ्या, मी डायरेक्ट एंट्री लिहितो. कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट. किती रुपयाची कॅश आणली? 50,000. बँक अकाउंट डेबिट रुपीज 1 लाख. बँक इज रिसिव्हर, बँकेत पैसे आले. स्टॉक ऑफ गुड्स कम्स इन, स्टॉक ऑफ गुड्स ऍसेट आहे. स्टॉक ऑफ गुड्स म्हणजे मालाचा साठा आपल्यासाठी ऍसेट आहे. ऍसेट कम्स इन म्हणजे ऍसेटला डेबिट. आणि एवढे सगळे जे पैसे आणले 2 लाख रुपये कशासाठी आणले त्यांनी? कॅपिटल. म्हणून क्रेडिटला टू संजयज कॅपिटल अकाउंट. नाव माहिती आपल्याला त्याचं, टू संजयज कॅपिटल अकाउंट रुपीज 2 लाख. टोटल जेवढे आणले तेवढं त्याचं भांडवल. समजली? कंबाईन एंट्री समजली? अकाउंट बघायचे कुठले आणले? कॅश आणली, बँक आणली, स्टॉक ऑफ गुड्स. म्हणजे हे 3 अकाउंट येणार. आणि कशासाठी आणले? तर क्रेडिट कॅपिटलला करायचं, भांडवलासाठी पैसे आणले तेवढे सगळे. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक बॅलन्स. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक बॅलन्स अँड स्टॉक ऑफ गुड्स. आणि स्टॉक ऑफ गुड्स पण आणला. समजली एंट्री? ह्या कंबाईन एंट्रीची जास्त प्रॅक्टिस करा. कंबाईन एंट्रीज मध्ये तुम्हाला जास्त आय थिंक प्रॉब्लेम येतोय. कॉपी करू नका तुम्ही, लक्ष द्या, समजून घ्या फक्त. कॉपी नका करू. मी पाहिजे तर तुम्हाला पीडीएफ पाठवतो. आपल्याकडे वेळ कमी आहे, जरा सुरुवातीचा वेळ आपला व्हायला गेलाय. फक्त समजून घ्या. पुढं परचेस गुड्स फ्रॉम मोहन ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय? उधारीवरती, म्हणजे कॅश बँक येणार नाही. ऑफ रुपीज 80,000 ऍट 10% रेट डिस्काउंट. मोहन कडून आपण गुड्स परचेस केला 80,000चा, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 10% ट्रेड डिस्काउंटही दिला. ट्रेड डिस्काउंट काय असतं? काय करायचं असतं ट्रेड डिस्काउंटचं? ट्रेड डिस्काउंट म्हणजे तेवढी सूट असते, सवलत असते तुम्हाला. मग 80,000चा गुड्स आहे, त्याच्यामधून 10% तो डिस्काउंट देतोय आपल्याला. 80,000च्या 10%, 2 शून्य काढल्यावर ते 800 गुणिले 10 येतील 8,000.
मग 8,000 जर डिस्काउंट दिला 80 मधला तर कितीला माल घेतला? 72,000ला. परचेस अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट, बरोबर. एक अकाउंट येईल परचेस, गुड्स परचेस केल्यामुळं, आणि दुसरं अकाउंट येईल मोहन अकाउंट, कारण उधारीवरती घेतले म्हणजे त्याचे नाव यायला लागेल आपल्याला. समजतंय? परचेस अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट. तुम्ही बरेच जण काय करताय, परचेस डन लिहिताय. परचेस डन आले इथं. परचेस अकाउंटचं नाव परचेस अकाउंट आहे. 72,000 टू मोहन्स अकाउंट 72,000. नॅरेशन तर सिंपल आहे. काय नॅरेशन लिहायला पाहिजे बोला? being purchased goods from Mohan on credit at 10% rate discount. Purchased goods from Mohan on credit at 10% trade discount. समजला? नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू उर्मिला ऍट 5% रेट डिस्काउंट. उर्मिलाला गुड्स सोल्ड केला 5% रेट डिस्काउंटला. डिस्काउंट सध्या बाजूला राहू दे. उर्मिलाला आपण गुड्स सोल्ड केला त्याची एंट्री काय होईल? उर्मिला एक अकाउंट येईल त्याच्यामध्ये, आणि गुड्स सोल्डचं अकाउंट असतं सेल्स अकाउंट. उर्मिला अकाउंट आणि सेल्स अकाउंट. तो उर्मिला रिसिव्हर आहे, उर्मिलाला माल मिळाला, बरोबर आहे का? डेबिट द रिसिव्हर, उर्मिलाला डेबिट. आणि सेल्स आपल्या, सेल्स कुठला प्रकार आहे? पर्सनल नॉमिनल मधला नॉमिनल, कारण इन्कम आहे सेल्स, इन्कमला क्रेडिट. म्हणजे उर्मिला अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. मग राहिला प्रश्न डिस्काउंट काय? तर डिस्काउंट मधून तेवढ्या प्राइस मधून डिस्काउंट मायनस करायला लागेल. 1,500 होतील, मग 30,000 मधून 1,500 डिस्काउंट दिला, 28,500 ला नेट माल दिलाय त्याला. उर्मिलाच अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. उर्मिलाज अकाउंट डेबिट 28,500 टू सेल्स अकाउंट 28,500. 28,500चा माल विकला. असं समजा जर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट, सॉरी जीएसटी ऍड करून दिला तर तुम्ही जीएसटीचं काय केलं असतं? इथं टू आउटपुट सीजीएसटी, टू आउटपुट एसजीएसटी, आणि इकडे उर्मिलाच्या डेबिटला पैसे तेवढे वाढवले असते, कारण अमाऊंट मध्ये जीएसटी पण वाढतो. ठीक आहे. तू काय होतं मी लिहून तुम्हाला नॅरेशन लिहून देऊ का? काय गरज नाहीये. बिंग सोल्ड गुड्स टू उर्मिला ऍट 5% रेट डिस्काउंट. सिंपल आहे. त्यानंतर बघा, पेड इनटू देना बँक 40,000. आता देना बँक तर रोजच झालंय. काय बोला? देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. देना बँकेला पैसे मिळणार, देना बँक इज रिसिव्हर, आणि कॅश गोज आउट. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. देना बँक अकाउंट डेबिट. आता तुम्हाला एक समजलं पाहिजे, ते हेच ट्रान्झॅक्शन देतील तुम्हाला, पण बँकेचं नाव बदलतील. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कुठली बँक असू दे ती बँक रिसिव्हर आहे, त्याला डेबिट होणार, आणि कॅश गोज आउट, कॅशला क्रेडिट होणार. नाव बदलल फक्त बँकेचं, एंट्री सेम राहणार. बिंग पेड इनटू देना बँक ऑफ इंडिया किंवा बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू देना बँक ऑफ इंडिया. देना बँक, सॉरी इंडिया नाही, फक्त देना बँक. समजलं? नॅरेशन नाही लिहिलं तर चालेल का? बिंग पेड इनटू देना बँक, सिंपल. देना बँकेमध्ये पैसे भरले. समजतंय श्वेता? समजतंय का? पुढं, गुड्स वर्थ 5,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपलं हे झालंय, अगोदरही झाले. फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही गुड्स वाटला. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे वाटणे. फ्री सॅम्पल म्हणजे काय करतो आपण? फुकट म्हणून नमुना देतो लोकांना. म्हणजे नवीन कस्टमर आल्यानंतर नॉर्मली खाण्याचे वगैरे जे शॉप असतात त्याच्यामध्ये तुम्ही टेस्टला देता ना, चेक करायला देता त्याला, बरोबर आहे? किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला काय करता, एक प्रोडक्ट वरती दुसरा प्रोडक्ट फ्री देता. कशासाठी देतो आपण? म्हणजे समजा काय सांगू तुम्हाला, आपलं जर समजा काय म्हणू आपण, एखादं कॉफी शॉप आहे आणि तुम्ही कॉफी शॉप सोबत काय केलं, एखादा काहीतरी प्रोडक्ट आहे तो सुरुवातीला लोकांना फ्री वाटायला चालू केलं. कॉफी घेतली की त्याच्यासोबत एक फ्री. मी काही जास्त कॉफी शॉपला जात नाही त्याच्यामुळे मला माहित नाही त्यात काय देतात, पण आज समजून घ्या, भावना समजून घ्या. कॉफी शॉपला गेले तर कॉफी शॉपवाल्याने तुम्हाला त्यासोबत काहीतरी फूड प्रोडक्ट फ्री दिलाय. तो फ्री प्रोडक्ट कशासाठी देतो? आपल्या त्याचा नवीन प्रोडक्ट येतो, तो लोकांना माहिती पडावं म्हणून फ्री वाटतोय तो, बरोबर आहे? अगोदर लोक विकत घेणार नाहीत नवीन प्रोडक्ट असेल तर, पण फुकट दिलं तर घेणार. मग फुकट माल आपण कशासाठी देतो लोकांना? ऍडव्हर्टाईज करण्यासाठी.
जाहिरात करण्यासाठी देतो, बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं इथं कुठला त्या अकाउंटचं नाव दिलं नाही, पण फ्री सॅम्पल म्हणून गुड्स वाटला असेल तर त्याला म्हणायचं ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. याची एंट्री समजून घ्या. किती अमाऊंट आहे? 5000. याची एंट्री लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट मार्क करा त्याला. ऍडव्हर्टिजमेंटला डेबिट करायचं. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात आपला खर्च आहे. ऍडव्हर्टिजमेंट अकाउंट डेबिट 5000. फ्री सॅम्पल म्हणून माल कशासाठी वाटतो? तर ऍडव्हर्टिजमेंट करण्यासाठी वाटतो. हवं तर याची जनरल एंट्री लिहून घ्या. ऍडव्हर्टिजमेंट अकाउंट डेबिट 5000 आणि क्रेडिटचं अकाउंट काय सांगितलं होतं? झालं होतं त्याच्या अगोदर. काय केलंय तुम्ही? गुड्सला काय केलंय? कशाची एंट्री करताय? काय ट्रान्झॅक्शन आहे तुमचं मला सांगा एकदा. गुड्स काय केलंय तुम्ही? डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल मध्ये तेच अकाउंटचं नाव आहे. याचे अकाउंटचं नाव काय आहे? टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स अकाउंट. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं, एवढं मोठं जर नाव लक्षात राहिलं नाही तर परचेस अकाउंट 5000. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स किंवा परचेस अकाउंट, ते नाही लक्षात राहिलं. समजतं वैभव? काय केलंय? नॅरेशन क्वेश्चन मधूनच तयार करा. कशाची एंट्री केली आपण? काय केलंय तुम्ही? कॉपी करताय का तुम्ही? चालेल सगळ्यांचं कॉपी करून. काय केलं तुम्ही सांगा मला, क्वेश्चन सांगा. बिंग गुड्स, वर्थचा अर्थ होतो किंमत. किंमत नॅरेशन मध्ये लिहायची नसते, अमाऊंट नसते लिहायची. वर्थ म्हणजे किंमत, वर्थ नाही घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये नॅरेशन मध्ये. बिंग गुड्स काय केला? डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, तेच नॅरेशन आहे त्याचं. बिंग गुड्स लक्षात ठेवायचं, कधी अमाऊंट नॅरेशन मध्ये लिहायची नाही. बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज वाटला, कसा वाटला? फ्री सॅम्पल्स म्हणून वाटला. बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. झालं का? नेक्स्ट, पेड फॉर कमिशन 5000 टू आनंद. ऐका, गडबड करू नका. आनंदला 5000 रुपये कमिशन दिलं. सोपं आहे पण चुकण्याचे चान्सेस आहेत, मागाच्या सारखंच आहे परत. आनंदला 5000 रुपये कमिशन दिलं. सांगा एंट्री काय होईल? दोन आन्सर आहेत. एक तर आनंद अकाउंट डेबिट टू कॅश आणि कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश, असे दोन आन्सर मिळाले मला. आनंद टू कॅश कुणाला वाटतंय आणि कमिशन टू कॅश? मला सांगा, व्यक्ती महत्वाचा का कारण महत्वाचं? कशासाठी आनंदला का पैसे दिले तुम्ही? कमिशन. खर्च महत्वाचा आहे, कारण महत्वाचं आहे. आनंदला पैसे कशासाठी दिले हे महत्वाचं आहे. आनंदचं अकाउंट येणार नाही. आनंदचं अकाउंट कधी आला असतं तर कशासाठी पैसे दिले हेच माहित नाही आपल्याला. पण आपल्याला माहिती आहे ना कशाचे पैसे दिले. कमिशन दिलं म्हणजे कमिशन अकाउंट आणि कॅश अकाउंट आहे. कमिशन कुठला प्रकार? नॉमिनल, कारण एक्सपेंडिचर आहे, एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेसला काय करायचं असतं? डेबिट. म्हणजे कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री होईल. कॅश गोज आउट. 21 तारखेला कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होईल. कधी लक्षात ठेवायचं, कारण महत्वाचं आहे, व्यक्ती महत्वाचं नाही. कारण माहित नसेल तर व्यक्तीचं नाव लिहा. कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आनंदचं नाव येणार नाही. किती अमाऊंट आहे? बोलू नका. किती अमाऊंट आहे? 5000. नॅरेशन काय मी सांगायची गरज मला वाटत नाही. काय नॅरेशन आहे? बिंग पेड कमिशन टू, नॅरेशन मध्ये लिहा आनंदचं नाव. नॅरेशन मध्ये आनंदचं नाव लिहायला काही प्रॉब्लेम नाही. बिंग कमिशन पेड टू आनंद, आनंदला कमिशनचे पैसे दिले. पेडचा अर्थ होतो पैसे दिले. झालं का? आणि त्यानंतर रिसिव्ड. आता हे आपलं बऱ्याच वेळेला झालंय पण तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे, परत एकदा सांगतो व्यवस्थित समज. रिसिव्ड 28,000 फ्रॉम उर्मिला. उर्मिला कडून 28,000 रुपये मिळाले. ओके, काय एंट्री होईल उर्मिला कडून 28,000 मिळाल्याची? उर्मिला कॅश अकाउंट डेबिट टू उर्मिला अकाउंट, इथपर्यंत ठीक आहे. 28,000 मिळाले. पण पुढे काहीतरी सांगितले त्यांनी, इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्ड तर तुम्हाला माहिती, डेबिट कार्ड म्हणजे कसे पैसे मिळणार तुम्हाला? बँकेतून पैसे. म्हणजे इथे कॅश नाही, बँक येणार. डेबिट कार्ड आहे म्हणजे बँकेत पैसे जमा होणार आपल्या. म्हणजे इथे तर बँक येईल, कॅश नाही येणार. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला फुल सेटलमेंट म्हणतील
त्यावेळेला समजायचे तिथं डिस्काउंटचा प्रकार काहीतरी असणार आहे. उर्मिला सोबत आपण काय ट्रान्झॅक्शन केलं होतं, तर 9 तारखेला उर्मिलाला गुड्स सोल्ड केलाय आपण. उर्मिला का पैसे देते, तर तिला 9 तारखेला माल दिला होता आपण. तो उर्मिलाकडून किती पैसे घ्यायचे होते आपल्याला एकदा बघा बरं. 28,500 घ्यायचे होते आणि अकाउंट सेटल करायला ती किती रुपये देते आपल्याला, म्हणजे वरचे 500 काय झाले डिस्काउंट. आपण तिला डिस्काउंट देतोय म्हणजे आपल्यासाठी काय झालं, तो एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला काय करायचं, डेबिट. म्हणजे एंट्री समजून घ्या व्यवस्थित. किती डेट आहे सांगा मला, 29. पैसे मिळाले कॅश अकाउंट डेबिट, सॉरी डेबिट कार्डने मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. किती मिळाले पैसे, तो डिस्काउंट दिला 500 रुपये, तोही एक्सपेंडिचर आहे. डिस्काउंट अलाउड अकाउंट, हा कुठला डिस्काउंट आहे, ट्रेड आहे का कॅश आहे, कॅश डिस्काउंट आहे. पेमेंट मिळताना जो डिस्काउंट देतो त्याला माहिती कॅश डिस्काउंट. आणि उर्मिलाला क्रेडिट करायचं टोटल, तो उर्मिलाच अकाउंट, तिच्याकडे किती रुपये होते आपले, म्हणजे तिचा टोटल हिशोब संपला 28,500. समजतंय का ही एंट्री, बऱ्याच वेळेला झालेली आहे. ज्या वेळेला फुल सेटलमेंट शब्द ऐकणार त्यावेळेला समजायचं तिथे डिस्काउंट आहे. आपण पैसे दिले असतील तर डिस्काउंट मिळणार आपल्याला, बरोबर आहे ना. आपण कोणाला पैसे देत असो तर आपल्याला डिस्काउंट मिळणार, म्हणजे डिस्काउंट रिसिव्हला क्रेडिट होणार. आता इथं उर्मिलाने पैसे दिलेत म्हणजे आपण डिस्काउंट देणार उर्मिलाला. ओके, नेक्स्ट. नॅरेशनची गरज आहे का. पेइंग रिसिव्ड फ्रॉम उर्मिला इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. आणि कसे पैसे मिळाले, बाय डेबिट कार्ड. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9,000. ही ऍडव्हर्टाइजमेंट वेगळी आहे. इथं तुम्ही गुड्स वाटलाय आणि इथं पेड म्हणजे काय, पैसे दिलेत. ऍडव्हर्टाइजमेंट साठी पैसे दिलेत. कुठल्या अकाउंट येतील, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट आणि कॅश. मी डायरेक्ट इंटरेस्ट सांगून बसलो. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर आहे. टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती आहे, 9,000. 9,000 being paid for advertisement expenses किंवा being advertisement expenses paid. ठीक आहे. नेक्स्ट, परचेज लॅपटॉप फॉर 20,000, 28% जीएसटी आणि अमाऊंट पेड बाय एनईएफटी. हे असले काही नवीन नवीन शब्द आले ना, पेड बाय एनईएफटी, आरटीजीएस, ईसीएस, समजायचे सगळे बँकेतून पैसे द्यायचे प्रकार आहेत. एनईएफटी म्हणजे बँकेतून पैसे दिले तुम्ही, बँकेतून पैसे दिले म्हणजे बँकेला क्रेडिट. सांगा बरं एंट्री काय होईल. लॅपटॉप अकाउंट. बऱ्याच जणांना परचेस म्हणतात पटकन. परचेस कधी गुड्स घेतला असेल तर फक्त परचेस. इथं लॅपटॉप आहे म्हणजे लॅपटॉप अकाउंट डेबिट. लॅपटॉप रिअल आहे, ऍसेट आहे. लॅपटॉप अकाउंट डेबिट. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 20,000चे 28% काढा. चला पटकन सगळ्यांनी काढा, ट्राय करा. 200 गुणिले 28 करायचे तुम्हाला. लॅपटॉप अकाउंट डेबिट. मी तोपर्यंत एंट्री लिहून ठेवतो, तुम्ही मला अमाऊंट सांगा. त्याचे 2 शेअर करा. टू बँक अकाउंट. एनईएफटीने पैसे दिले म्हणजे बँकेतून पैसे दिले त्याला. 20,000 इंटू 28%. हे गुणाकार भागाकार शिकवणार आहे मी. 4,000 आणि 1,600 म्हणजे 5,600 झाले. आता माझी मेथड सांगतो तुम्हाला, सोपी वाटली तर बघा. मी काय करतो माहिती का, आता हे मी काय पाठ करून ठेवलं का, बऱ्याच जणांना वाटतं एकदम काय करतोय, काहीतरी पाठ करून ठेवलंय आणि नंतर सांगतो फक्त इथं हुशारी दाखवायला. असं काही नाही. मी काय करतो, 28 मधले 20 अगोदर बघतो. म्हणजे 200 गुणिले 20 ही माझी टॅक्टिक. मी काय करतो, अगोदर 200 गुणिले 20 करतो. हे तर सिंपल आहे. 3 शून्य म्हणजे 200 गुणिले 10 2,000 होतील. 200 गुणिले 20 किती झाले, 4,000. आणि राहिलेत काय मग 200 गुणिले 8 तर 8 गुणे 16 1,600 रुपये. 4,000 आणि 1,600 5,600. ही माझी मेथड आहे. हा 2800 रुपये बरोबर आहे. ती पण मेथडच आहे, बरोबर आहे. 20,000च्या 28% काढायचं ना. मग अगोदर बघा 10,000चे किती, 10,000चे 28% होतील 2,800. मग याच्या डबल पाहिजे तुम्हाला 20,000 म्हणजे. शॉर्टकट शिका. हे 8ला 2 गेले, 4ला 1, हे टुकार पद्धत आहे.
पार्टिशन करायची गरज नाही, कारण तुम्ही निम्मेच काढताय म्हणजे 2800 एक शेअर तुम्ही ऑलरेडी काढलाय, म्हणजे 2800. हे बाबा काही जण असे संशयाने बघते, ते तुम्हाला नसेल कळत तर तुम्हाला जे आवडते तसं करा. म्हणजे 800 800 800 8 परत इकडे खाली शून्य मांडायचा, B00 B00 B4 त्या पद्धतीने करा, काही प्रॉब्लेम नाहीये. 2800 इनपुट CG स्टील, 2800 इनपुट HG स्टील, आणि बँकेत टोटल पैसे त्याला किती जाणार आपण 20,000 प्लस 5,600 25,600. पेइंग लॅपटॉप परचेस्ड ॲट 28% GST आणि अमाऊंट पेड बाय, कशी पेड केली आहे NEFT ने पेड केली. बँक अकाउंट नका लिहू, प्रकार लिहिला पाहिजे. बँक अकाउंट मधून पैसे दिले असा नाही अर्थ होत त्याचा. पेइंग लॅपटॉप परचेस्ड at 28% GST and amount paid by NEFT. NEFT ने तुम्ही त्याचं पेमेंट केलं. समजलं का? आता ज्यांचं राहिले सॉल्व्ह करायचं त्यांना मी PDF पाठवतो, त्यांनी कॉपी करा. नॅरेशन लिहिलं नाही मी, नॅरेशनची गरज आहे का? नॅरेशन ट्राय करा, नसलच तर लेक्चर मी अपलोड करणार आहे. पॉज करायचं, नॅरेशन कॉपी करून घ्यायचं, लेक्चर पॉज करा आणि तुमचं नॅरेशन कम्प्लीट करा. समजलं? आता या लेवलला नॅरेशन वगैरे जमलं पाहिजे. उद्यासाठी होमवर्क देऊ का नको देऊ? गणपती आहे, देऊ का एक होमवर्क? अरे काय 24 तास गणपती करणार आहे का? ठीक आहे, लक्ष द्या. सगळ्यांचा आग्रह असतो, एक होमवर्क घ्या. हे बघा, एक लक्षात घ्या तुम्ही, गणपती 10 दिवस आहे. हे पण आपण देवाचंच काम करतोय ना, अभ्यास करतोय म्हणजे काय देवाचंच काम आहे. 14-15 झाला ना आपला, म्हणजे 16 होमवर्क देता येईल. सोडवलंय 16? ज्यांनी सोडवलंय त्यांनी नका करू, ज्यांनी नाही सोडवलं त्यांनी करा. 16 सोडवायचं का? 16 सोडवायचं. हो. हा, जास्त मोठा आहे. एक लक्षात घ्या, हेच आपल्यासाठी दैवत असं समजायचं. अभ्यास करणं सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत इम्पॉर्टंट. अरे 16 बराच मोठा आहे, पण तुम्हाला जे येतील ते सोडवा. एक काम करा, थांबा, 16 नका घेऊ तुम्ही. 16 मधले तुम्हाला जेवढे पॉसिबल आहेत तेवढे सोडवा. सिंपल. उद्या सुट्टी आहे, परत दिवशी रेग्युलर टायमिंगला.